हॅलो एव्हरीवन. आजचा विषय आहे की आजचा विषय म्हणजे आज मी बोलणार आहे. एक मला क्लॅरिटी कॉलसाठी जो माझा पहिला क्लॅरिटी कॉल फ्री असतो त्याच्यासाठी मला एक मेसेज आला होता अपॉइंटमेंटसाठी. तर म्हणून तो विषय मी लगेचच मांडते. आत्ताच बोलणं झालं मध्यंतरीच त्या व्यक्तीशी. तर साधारण मिडल एजमध्ये असलेली ती व्यक्ती होती, जवळजवळ 55 वर्षाची. आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्यांच्या लग्नामध्ये म्हणजे त्यांची दोन्ही जी मुलं होती, मुलगा आणि मुलगी, ती बाहेर शिकायला होती आणि तिथेच त्यांना जॉब लागला. अजून लग्न झालेलं नाही आहे म्हणाले ते, पण दोघंही जॉब करतात, मुलगा आणि मुलगी दोघंही व्यवस्थित सेटल आहेत तिथे. आणि आमच्या दोघांमध्ये मात्र आज कित्येक वर्ष झाली फारसा संवाद नाही आहे. आणि माझ्या कामाच्या निमित्ताने मी खूप फिरतो, पण आता मुलं गेल्यापासून आम्हाला दोघांनाही खूप मध्ये असं जाणवायला लागली, पोकळी जाणवायला लागली. मुलं होती तेव्हा एक घरात उत्साह होता, एकत्र बाहेर खायला प्यायला जाणं, कुठे ट्रिप्स काढणं, खूप खूप धमाल करायचो आम्ही. मुलांना मी दोघंही खूप मिस करत होतो. पण बायको घरी असल्यामुळे, बायको जॉब करत होती पण मुलांमुळे तिने जॉब सोडला होता आणि नंतरही तिने काही स्वतःसाठी केलंच नाही. तिला खूप मुलंही सांगायची, मीही सांगायचो, पण तिने काहीच स्वतःसाठी केलं नाही. एवढं सगळं वातावरण चांगलं असताना घरामध्ये सुद्धा तिने सांगितलं, नाही मी मुलांसाठी थांबली आणि आता मला बाहेर पडावंसं नाही वाटत आहे. आणि त्यांनी जबरदस्ती केली नाही, कारण तशी परिस्थितीही नव्हती की जबरदस्ती करण्यासारखी की गेलं पाहिजे, कमवलं पाहिजे. पण कमवणं हा एकच भाग होता का मॅडम? तर त्यांनी सांगितलं की मॅम, आम्हाला एवढंच वाटत होतं की ती एंगेज राहावी, कारण तिचा स्वभाव खूप बदलत चालला होता. मुलं तर कधीतरीच यायची, जशी ती शिकायला गेली होती, जसं फोनवर सुद्धा त्यांना फील व्हायचं की आई व्यवस्थित नाही आहे, काहीतरी तर झालेलं आहे. मग ते माझ्याशी बोलायचं की तुमच्या दोघांचं काही झालं आहे का. मला फार वाईट वाटायचं. आणि मुलांच्याही लक्षात यायला लागलं होतं, इतपत हे सगळे चेंजेस होत होते. आणि मी तिला एवढंही म्हटलं की आपण गायनॅककडे जाऊ किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊ, निदान त्यांच्याशी बोल, तू माझ्यासमोर नाही बोलायचं तर एकटं जाऊन मी अपॉइंटमेंट घेतो, तू एकटी जाऊन बोल. तुला काही तक्रार असेल तर माझी तक्रार तू त्यांच्याकडे केली तरी चालेल, कारण ते आपले फॅमिली डॉक्टर आहेत. पण तू बोल, कोणाशी तरी तर बोल. पण ती बोलायलाही तयार नव्हती. ना ती घरातल्यांशी बोलत होती, ना बाहेर तिला फार मित्रमैत्रीण होते असंही काही भाग नव्हता. तर ऑल टुगेदर ती कुठेतरी अडकली होती तिच्या स्वतःच्याच चक्रामध्ये. आता असं होतं की विचारताना मला सगळ्याच बाजूंनी विचारायचं असतं. तर मी हळूहळू त्यांना ते प्रश्न विचारल्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांचे दोघांचे सुद्धा, म्हणजे फिजिकल रिलेशनशिपसुद्धा जवळजवळ गेली 7 वर्षांच्या पेक्षा जास्त झाली. ते बिलकुल रिलेशनशिपमध्ये नाही आहेत. आणि एनिवेज ते म्हणाले, मी हे तर फक्त तुम्हाला हा नंबर सांगतो आहे, त्याच्या आधीही शी वॉज नॉट रेडी टू इवन टच हर. तर त्याच्यामुळे ते म्हणाले की मला तिला काही जबरदस्ती करायची नव्हती, माझं तिच्यावर प्रेम आहे, एवढ्या वर्षांचा संसार आहे आमचा, तर मला तिला काही त्रास द्यायचा नव्हता त्याच्यातनं. त्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, बरं नसेल, मूड नसेल, काहीतरी झालं असेल, जरी सांगत नसेल तरी. असं करून मी थोडे दिवस हे करत होतो, सोडून देत होतो. बोलून झालं तिच्याशी परत बऱ्याच गॅपनी, पण तिला असं काय वाटायला लागलं हळूहळू की मला खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा त्रास तिला व्हायला लागला की हा मला खूप दबाव आणतो फिजिकल रिलेशनसाठी. आणि ते म्हणाले की मला बिलकुल तशी इच्छा नव्हती, पण मी बोलून बघितलं की अगं बऱ्याच गॅपनंतरसुद्धा तुला बरं वाटत नसेल तर आपण काहीतरी सोल्युशन काढू किंवा माझ्याशी बोल नक्की काय झालं आहे. बट शी वॉज लाईक, नाही मला आता कशातच रस नाही राहिलेला वगैरे. असं सगळा संसार इतका त्यांचा रफ चालू होता की न बोलणं ना चालणं होती. ती फक्त कधी कधी चिडचिड असायची तिची. ती लिटरली स्वयंपाक करायची पण निघून जायची, म्हणजे जेवलाय नाही जेवलाय, कधी दिवसातनं फोन केला आहे स्वतःहून नाही. आणि त्यांनी तिला फोन केला तर मग नंतर त्यांनी असं सुरू केलं की दुपारच्या वेळेला ते मुद्दामून जेवायला जायला लागले की निदान तिच्याशी काय चालतं तिचं, किंवा ती एकटी पडतीये का, हे सुद्धा या विचारांनी सुद्धा ते घरी जायला लागले गृहस्थ. आणि ते घरी जाऊन तिला सांगितलं की आपण दोघं मिळून दुपारचं जेवणही जेवायचं आणि संध्याकाळचं सुद्धा, म्हणजे तुला पण त्यांचा उद्देश एकच होता की तिला सोबत होईल, ती हळूहळू मोकळी होईल. पण त्याचा काही एक तिच्यावर परिणाम झाला नाही. उलट हे मात्र ही जी व्यक्ती होती ते मात्र खूप दिवसेंदिवस खचत चालले होते. तर त्यांनी मला विचारल्या काही गोष्टी. आमचं बोलणं आता चालू आहे पुढे. पण या सगळ्या गोष्टींमधनं मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, जेव्हा बायका बॅकस्टेप्स घेतात तेव्हा त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे. कारण वय वाढताना
किंवा मुलं गेली असतील शिक्षणासाठी, त्यांची जी पोकळी असते ती कोणीच भरून काढू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आपण बायकांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या नवऱ्या इतकी साथ किंवा नवऱ्याला बायकोची साथ आपल्याला एकमेकांशिवाय साथ शेवटपर्यंत कोणीच देणारं नसतं. त्यामुळे आपण एकमेकांना, मुलं आज आहेत उद्या नाही, ती शिक्षणासाठी बाहेर पडणार, त्यांची पंख फुटलेली असतात, त्यांचं जग असतं, तर आपण त्यांना कन्सिडर नाही करू शकत. आणि अगदीच मी समजू शकते की एक आई वडील त्यांना काय फील होऊ शकतं. इतके दिवस घर भरलेलं असतं, त्यांच्यासाठी सगळा अट्टाहास असतो आपला, आणि काय वाटू शकतं. पण म्हणून इथे मात्र आपण चुकतो की आपण आपल्या पार्टनरवर मात्र खूपच जास्त जाती करतो किंवा चुकीचं वागतो त्यांच्याशी. आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण खाली ढासळत गेलो मानसिक आणि त्यांच्याशी बोललो नाही, त्यांच्याशी नीट वागलो नाही, तर त्यांनाही त्याच्याहीपेक्षा कितीतरी जास्त त्रास होणार आहे. कारण तेही, तो पार्टनरही, नवरा असेल बायको असेल, तेही मुलांच्या विरहात असतात, त्यांच्या आठवणीत असतात, प्लस त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. मग बाई असेल तर घरची असते, ऑफिस असेल तर तिला ऑफिसही सांभाळायचं असतं, पुरुष असेल तर पुरुषालाही घरातल्या बाहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या जबाबदाऱ्या असतात, सगळ्याच गोष्टी असतात. तर आपण ह्या गोष्टी मोस्टली दोघांनीही समजून घेण्याची आहे की नवरा बायकोनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. मुलं आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण मुलं गेल्यावर सगळा संसार संपला असं जेव्हा होतं तेव्हा हे खरंच दुःखद आहे खूपच. आपण एकमेकांना सावरलं पाहिजे, आवरलं पाहिजे, आणि त्याच्यातून आपण खूप छान एकमेकांची साथ दिली पाहिजे. उलट सगळ्या स्टोरीजच्या मागे जेव्हा वेनेवर वी कॅनॉट चेंज द सिच्युएशन ऑर पर्सन, आपण त्याच्या भोवती स्टोरीज निर्माण केल्या पाहिजे, आणि पॉझिटिव्ह स्टोरीज असल्या पाहिजे त्या, की मुलं छान गोष्टीसाठी बाहेर गेलेली आहेत, छान शिकली आहेत, चांगली सेटल्ड आहेत, ह्याच्यापेक्षा सौभाग्य काय असू शकतं आपलं. तर मग आपण आनंदी असलं पाहिजे. ते चांगले आशीर्वाद, चांगले व्हायब्रेशन त्यांना गेले पाहिजे, न की फोन झाल्यावर, व्हिडिओ कॉल झाल्यावर आईचा उभा चेहरा बघितल्यानंतर किंवा रडवेला चेहरा बघितल्यानंतर त्यांना काय वाटत असेल याची आपल्याला कल्पनाही करू आपण शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींमधनं ती व्यक्ती जात होती. आमचं पुढे बरंच बोलणं झालं, पण मला इथे कॉमनली एवढंच सांगायचं वाटतं, कारण मी हे जास्त डिटेल जाणार नाही, कारण पर्सन टू पर्सन व्हॅरी होतात या गोष्टी. हा मुद्दा यासाठी मांडला की बऱ्याच कपल्समध्ये हा कोरडेपणा, मी फक्त फिजिकल रिलेशनशिपसाठी नाही म्हणत आहे, पण तेही का असू नये हा माझा प्रश्न आहे. तर फ्रिक्वेन्सी जरी कमी असली तरीसुद्धा तो एक क्लोजनेस असतो, आणि एकाची इच्छा नाही म्हणून दुसऱ्याची इच्छा तुम्ही मारूच शकत नाही, कारण ही कॉमन गोष्ट असते. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर मी आधीच्यासुद्धा 2 व्हिडिओज याच्यावर केले होते. तुम्हाला भरपूर लोकं आहेत, काउन्सिलर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, गायनॅक आहेत, कितीतरी लोकं आहेत इथे समाजामध्ये जी लोकं तुम्हाला मदत करू शकतात. पण तुम्हाला जायचं नसतं, किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या काही डोक्यावर परिणाम झाला आहे का, मी काय आजारी आहे का, तर तसं नाही आहे. कॉमनलीसुद्धा असं होतं की माणसाला बोलायला, व्यक्त करायला या गोष्टी गरजेच्या असतात, आणि या लोकांना माहिती असतं की कशा गोष्टी बाहेर काढायच्या. तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकता, ती सिक्युअर प्लेस असते जिथे तुम्ही बोलू शकता, आणि सोल्युशनही मिळू शकतं त्याच्यामधनं. बऱ्याचदा बोलता बोलता तुम्हालाच तुमच्या काही गोष्टी उलगडतात. तर मला असं वाटतं की दोघांनी मिळून, हा दोघांचा संसार असतो, त्यामुळे एकानेच कुठलाही निर्णय घेऊन तो दुसऱ्या पार्टनरवर लादू नये, कारण तो लादला गेल्यामुळे आणि एकमेकांची साथ तिथे नसल्यामुळे दुसरा पार्टनर खचू शकतो कुठेतरी, त्याचेसुद्धा हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात, मेंटल इमोशनल हेल्थ त्यांची खराब होऊ शकते. याचा आपण सगळ्यांनी नीट विचार केला पाहिजे. स्वतःचाच फक्त विचार न करता सेल्फ लव, सेल्फ केअर, सेल्फ अवेअरनेस याला आपण वेगळं स्वरूप देतो कधी कधी, आणि या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्च्युअली घेतल्या जातात, म्हणजे खरं तर मिसलीड करतात आपल्याला. तर या सेल्फ लवचा, सेल्फ केअरचा आणि सेल्फ अवेअरनेसचा अर्थ, किंवा सगळ्या सेल्फ याच्याशी ज्या रिलेटेड गोष्टी आहेत, ज्या आपण कॉमनली बोलतो, किंवा मीही बोलते या गोष्टींवर अट्टहासाने बोलते, कारण त्याचं खूप वेगळं आहे, पण त्या गोष्टी या गोष्टींची मिक्स होऊ शकत नाहीत. तर मला एवढंच सांगायचं आहे की दोघांनी मिळून कुठलेही निर्णय घ्यावे, एकालाच असं एकटं पडल्यासारखं वाटू नये. संसार तुम्हा दोघांचा आहे. दोघांनी एका प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोला आणि मग निर्णय घ्या. तुमच्या खूप हेल्दी आणि हार्मोनियस मॅरिड लाईफसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काहीही मदतीची किंवा बोलावंसं वाटलं आणि कुठल्याही गायडन्सची गरज असेल तो आय एम ऑलवेज हिअर अँड आय वुड लव्ह टू talk to you and help you out. Okay, thank you so much.